हे हाय. सो गाईज आता बाबा सांगतील आपल्याला देवीची आपली पूर्ण हिस्ट्री. तर सांगा बाबा. ओके. मी रमाकांत नारायण म्हात्रे, माजी सरपंच जसखार आणि विश्वस्त मंडळ श्री रत्नेश्वरी देवी देवस्थान न्यास आपल्या गावचे पूर्वाश्रमीचे प्रथम नागरिक कैलासवासी वाजेकर शेठ यांची फार श्रद्धा आपल्या गावावर होती. विशेष करून त्या गोड्या तलाच्या वडाच्या झाडाखाली झोपला असताना त्यांना दृष्टांत दिला देवी की इथं कुठंतरी जागृत देवी आहे. तर एका बाजूला बांधाच्या बाजूला एक मूर्ती सापडली आणि ती मूर्तीचं पूजन आपण करायला लागलो. अशा तऱ्हेने ती देवी झाली तिथे उत्पन्न. आणि मग आपण सुरुवातीला जुनं मंदिर होतं त्या मंदिरात तिची प्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून त्या दगडी पाषाणी मूर्तीची आपण भक्तिभावाने पूजा करीत आलो. अगोदर सांगितल्यानं वाजेकर शेठ हे परम भक्त होते. आपल्या गावचेच नागरिक असल्यामुळं काहीतरी आपण करूया देवीसाठी ही त्याची भावना होती. आता त्यावेळी यात्रा आणि पालखी ही मोठ्या स्वरूपात साजरी केली जात होती. अगदी घरोघरी लोक आपला हा सण आनंदाने साजरा करत असत. आणि त्यावेळी सुद्धा देवीच्या दर्शनाला उरण आपला ठाणे जिल्हा, मुंबई, कल्याण, भिवंडी आणि रायगड जिल्हा पूर्ण इथून लोक येत असत. पूर्वीचं आपलं मंदिर हे आतमध्ये होतं, जिथं टाउनशिप कॉलनी आहे त्या ठिकाणी. थोडंसं लांब अंतर असायचं, एक समजा 1 किलोमीटर. तर तेवढ्या अंतराने आपल्या देवीची यात्रा आणि पालखी दर्शनासाठी लोक ये जा करत असत. नंतर कालांतराने इथं मंदिर बांधलं गेलं, पण पुढे जैन पिढी आली आणि जैन पिढी आल्याने ती जागा आपली ॲक्वायर केली जैन पिढीने त्यांच्या बंदरासाठी. आणि आपलं मंदिर त्यांनी गावाजवळ आपला जागा देऊन सुमारे 4.5 लाख रुपये पहिले कार्यकारी मंडळाकडे सुपूर्त केले आणि मंदिर तुम्ही बांधा. त्याच्या अनुषंगाने 4.5 लाख रुपये खर्चून आपण सध्याच्या भव्य मंदिर आहे त्या ठिकाणी एक साध्या पद्धतीचं मंदिर बांधलं. आणि पुन्हा एकदा जवळ मंदिर आल्यामुळे लोकांना अतिशय आनंद झाला. मग काही लोक म्हणतात की अरे होतं मंदिर जुन्या जागेवरचं ते कसं काढायचं, ते काढणं हे बरोबर नाही. पण एक आपण चांगलं काम करतो ना, आपण त्याला देवीचा कौल असतोच, म्हणून कौल घेऊन ते आपण इथं शिफ्ट केलं होतं मंदिर. तर त्याच्यानंतर पुढे कालांतराने एक कल्पना आली. या सगळ्या पिरियडमध्ये वाजेकर शेठ आपल्या गावचा हुकमी एक्का, पूर्ण गावावर त्यांची पकड होती आणि त्यांना मानत लोक. पहिले प्रथम नागरिक, प्रथम गावचे सरपंच म्हणून प्रथम होते ते. आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या गावचं असल्यामुळं लोक त्यांना मानत खूप. आणि मग पालखी यात्रा असली की पोलीस यंत्रणा वाजेकर शेठ बघणार. तिथे आत्ताचं ते वाजेकरचं घर आहे ना, त्या ठिकाणी वाजेकर शेठ आपल्याला लोकांना दिवसभर सरबतची सोय करायची फुकट आणि पाहुणचार करायचा. आणि पहिली पालखी निघली की खांद्यावर वाजेकर शेठचा खांदा लागल्याशिवाय पालखी पुढं सरकत नसे. कालांतराने एक कल्पना आली का आपलं मंदिर बांधूया लोकांची झाली. तर एक दिवशी रविकांत ठाकूर आणि मी
आम्ही दोघेजण त्याच्याच घरी बसलो. मग आम्ही विचार केला का आपण चला बघूया, लोकांना जमवू, आपण लोकांना जमवू, लोक काय प्रतिसाद देतात तो प्रयत्न करू. अशा अर्थानं आम्ही त्याच्याच घरी पहिला चहा पिला, रविकांतच्या घरी. आणि मग मंदिरात मीटिंग लावली. सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी अशी मीटिंग लावली. आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या गावाला एक सुंदर असं टुमदार छान मंदिर व्हावं अशी कल्पना मांडली. आणि बघता बघता सगळ्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला. प्रत्यक्षात त्यावेळी तर आपल्याकडे ₹1 पैसा नव्हता, पैसाही नव्हता, पण इच्छाशक्ती मात्र होती खूप मोठी, दांडगी. पैसा नसला तरी आपण ते मंदिर सुरू करू शकतो, काम चालू करू शकतो. तर तिथं झालं, कमिटी वगैरे नेमण्यात आली. मीच जास्त पुढाकार घेतला कमिटी नेमण्यास. विजय पाटलांना सल्लागार, दिनेश पाटील अध्यक्ष, मडवी सर कार्यकारी अध्यक्ष, नंतर उपाध्यक्ष मधुकर ठाकूर, लजय ठाकूर, सुरेश म्हात्रे, मला वाटतं आणखी चौथा कोणतरी उपाध्यक्ष होता. अशा तऱ्हेने कमिटी सबमिट केली आणि पेपर त्यांच्या हातात दिला मी. तर त्यांनी वाचली. मग आता आम्ही करणारे करते धरते सल्ले बनवते आम्ही, आमचं नाव आम्ही टाकलं नव्हतं. विजय पाटील म्हणले अरे ते सेक्रेटरी कुठं आहे, सेक्रेटरीचं कोण आहे, सेक्रेटरीसाठी नाव कोणचं आलंच नाही. मग त्यांनी नाव सुद्धा रमाकांत म्हात्रे सेक्रेटरी असतील, कोणीच त्याला विरोध केला. आणि अरुण ठाकूर खजिनदार. या तशा तऱ्हेने ती कमिटी रूढ झाली. पुढे आम्ही रंजनकडू आपल्या गावचेच शेजारी सोनारीचे एक चांगले वास्तुविशारद, त्यांना खूप ज्ञान होतं, त्यांना ही कल्पना सांगितली. तर त्याने वाशीला जाऊन एक चांगलं मंदिराचं प्रॉस्पेक्ट की जे डबल आज दिसते ना आपलं घुमट लावल्यानंतर, हे प्रॉस्पेक्ट त्याने तयार करून आणलं, आपल्या गाववाल्यांपुढे टाकलं आणि सांगितलं का आपण पहिल्या माळ्यावर देऊळ आणि खाली आपलं ग्रामपंचायत ऑफिस. आणि आमची पण ती कल्पना होती की ग्रामपंचायतमध्ये त्यावेळी JNPTचा घरपट्टीचा निधी आलेला आहे खूप, तर हॉल बांधू आपण ग्रामपंचायतीसाठी आणि वरचा आपल्या मंदिरासाठी. एकंदर 1,20,00,000 रुपये ग्रामपंचायतचा निधी आपण मंदिरासाठी इकडे वर्ग केला. त्यांचा ते बांधून मिळून त्यांना हॉल आपण दिला. पण पुढचं काम करायला सुरुवात केली. पैशाची अडचण होतीच, पण बघता बघता कधी पैसा कमी पडला असं कधीच झालं नाही. एक दिवशी तर स्टील आणण्यासाठी गेलो होतो आम्ही, पैसे नाही. आणि पैसे नाही काय करायचं, आम्ही लोकांनी लजय ठाकूर वगैरे विजय पाटलांना विनंती करूया. विजय पाटलाकडे गेलो, स्टील आणायचं आहे, साधारण 3 लाखाचं बजेट आहे. मग देतो होतं मी पैसे, 3 लाख दिले. स्टील आणायला मला हाय क्वालिटीचं चांगल्या क्वालिटी स्ट्रक्चरचं स्टील, टाटा टिस्कॉन म्हणून त्यावेळची फेमस कंपनी होती, तो स्टील आणण्यासाठी आम्ही गेलो. स्टील वगैरे आणला. सगळ्याच जे मटेरियल नंतर वापरलं हे क्वालिटीचं मटेरियल वापरलं. पनवेलहून भिकाबाई नावाचा एक सिमेंटचा व्यापारी आहे, त्याच्याकडून ट्रकच्या ट्रक आम्ही आणले. चांगल्या क्वालिटीची रेती आपण इथं गोळा केली. अशा तऱ्हेने चांगल्या क्वालिटीचं आपण मटेरियल तिथं आणायला सुरुवात केली. आणि एक त्यावेळी आपल्याला फायलिंग करण्यासाठी एक माणूस मिळाला. तो इथला दिघा येथील माणूस होता. तर त्याने आपलं काम घेतलं. त्यात त्या रंजनकडूचा हिस्सा होता, त्याला पटवण्यात समजावण्यात. पण रंजनकडू आर्किटेक्चर आपले असल्यामुळं त्यांनी मनापासून इंटरेस्ट त्यात घेतला. तो बोलतो मी पैशासाठी काम करणार नाही, मंदिर सुंदर झालं पाहिजे या मताचा मी आहे. मग फायलिंगला सुरुवात झाली. आम्ही स्वतः जातीनं राहायचो उभे. फायलिंग झाली किती 18.5 सरासरी फायलिंग ह्या 18.5 मीटर खोल आहेत.
18.5 मीटरवर आपल्याला रॉक लागला, दगड लागला. पण जरासा लागला दगड म्हणून आम्ही त्याला सांगत नव्हतो कसं टाक सिमेंट आता, अजून जरा फूट 2 फूट काढ. म्हणजे अजून 2 फूट काढला, लेंथ काढली खाली डीप. मग आपण बोलायचं, आम्ही बोलायचं त्याला आता ठीक आहे टाक त्याच्यात. तर अशा तऱ्हेने आपण फायलिंगचं काम केलं आणि फायलिंग 128 फाईल मारल्या. या 128 फाईल आज मंदिरात तुम्ही पाहिलं का 128 खांब नाही, ते एका फाईलमध्ये 3चा एक ग्रुप, त्यातून एक खांब काढला. सगळे छोटे छोटे जे मधले कडेबिडेचे आहेत ना, हे 3 फाईलचा एक ग्रुप आणि जे मध्ये 4 आहेत हॉलमध्ये मधले मोठे मोठे आहे ते 4 फाईलचा एक ग्रुप, 4 फाईलचा एक ग्रुप करून त्याची एक फाईल मजबूत स्ट्रॉंग, अशा तऱ्हेनं ते आपण काम केलं. चांगल्या तऱ्हेने प्रतिसाद मिळाला आणि बघता बघता आम्हाला देणगीचा ओघ आला. आणि त्यावेळी JNPTकडे कामं चालू होती. JM म्हात्रे, राम शेठ, मनोहर शेठ, आणखी कोण लोक स्टारवाले सगळे, ह्या सगळ्या लोकांना आपण आवाहन केलं. त्यात जरासे हुशार PJ पाटील होतं. एक दिवशी आम्ही असंच गेलो JM म्हात्रेकडे गेलो, देऊ केलं आम्हाला 10 लाख. नंतर आम्ही रामशेठकडे, रामशेठ होतं माझे 5 लाख घ्या. PJ पाटील त्याला लगेच बोलला, रामशेठना त्याचे 10 आलेत, त्याचे 10 आलेत, तर तुमचे 5 असं आहे, मग माझे घ्या. एक माणूस म्हणून त्यावेळी विश्वास ठेवून लोकांनी देणग्या दिल्या खूप. अशा तऱ्हेने खूप आपण यात्रेमध्ये देणग्या गोळा केल्या. यात्रेमध्ये इतक्या भारदस्तपणे वसुली केली. त्यात दिनेश पाटील हातखंडा आहे. प्रत्येक JNPT कामगार, कोण मॅनेजर, कोण स्टाफ, अशा लोकांना चांगलं गोड बोलून त्यांचा सत्कार करून त्यांना एक भेटवस्तू देऊन दिल्यामुळं परिणाम असा झाला की आपल्याला त्यांच्याकडून मोठ्या स्वरूपात देणग्या आल्या. एक उदाहरण सांगतो. एक आमचीच एक वर्गमैत्रीण, डाके कंपनी पनवेलची नाही, ते आपल्या नवघरची इकडचेच आहे. या बाईने सांगितले आमची चांगली आमच्या वर्गात असल्यामुळे आम्ही ट्रिपला एकत्र असतो. माझ्याकडे आले, जेवले वेळ, पण त्यांनी काय सांगितलं, मला बोलतं देणगी द्यायची आहे रमाकांत. आजच्या पालखीमध्ये माझा 1 नंबरचा आकडा असला पाहिजे. म्हणजे 1 लाख रुपये देणगी देऊ केली. मी त्यांना विचारलं, काय रे बरा, हा हायेस्ट आकडा आहे का? तर हा हायेस्ट नाही बोलतं. 1,11,111 हे नवघरवाल्याने दिले. एका नवघरवाल्याने 1,11,111. अरे ती बाई जरा चपापली, डाके डॉक्टरची आईस. माझे 1 लाख, हे 1 लाख ठेवा तुम्ही, मला आज पावती देऊ नका, उद्या मी येते पालखीला. मी उद्या पालखीला आल्यानंतर 20,000 वरती देतो, मग मला पावती. मग 1,20,000 तिने लावले. की अशी तऱ्हेने लोकांची भावना होती, श्रद्धा होती. म्हणून मंदिरासाठी मोठा ओघ, देणग्यांचा ओघ आला. आणि बघता बघता 5-6 वर्षात मंदिर आपण पूर्णत्वास नेलं. आणि आज एक सुंदर मंदिर प्रतिकृती म्हणून उरणमध्ये नव्हे, रायगड जिल्ह्यात नव्हे, तर नवी मुंबईत एक फेमस असं सुंदर असं टुमदार मंदिर बांधल्याबरोबर लोक आले, बघतात, तर ते सगळे खुश होऊन जातात. तर मंदिर असावं तर असं. तर अशा तऱ्हेने मंदिराची कल्पना एकंदरीत आली. पुढे मग वर्धापन दिन वगैरे सगळे करत चाललो आपण प्रत्येक वर्षी. आणि देवीला चांगल्या तऱ्हेने भविष्यकाळ लाभला. पण माझी अजून खात्री आहे की आमच्या ग्राम सुधारणा मंडळाने जर जोर धरला चांगल्यापैकी, आता देवीचे आपल्या चाळे आहेत बघा, किती वर्ष आम्ही बांधल्या, त्या आज वसर पडल्यात. राजकीय लोक आमचे उदासीन झालेत. त्यांना हे कळत नाही का, अरे चाळी बांधल्यात तर उद्या उत्पन्न आपल्याला यात्रेसाठी उत्पन्न कुठं आहे. आज साईटवर कुठं हात म्हणून देतात, ते काम चालू नसेल त्यांचं तर देणार नाही आपले पैसे. आपलं हक्काचं उत्पन्न चालू राहावं यासाठी
20 खोल्याची चाल 30 खोल्याची चाल आपण बांधल्या होत्या त्या नवीन पुन्हा नव्याने बांधायला पाहिजे. पण हा उदासीन धोरण आत्ताच्या लोकांचं आहे असं मला म्हणायचं आहे. आणि मंदिर म्हटला तर आपण त्यावेळी केलं सुंदर, यापेक्षा अधिक काहीतरी परिसरात करायला पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. उद्या तिथे जर आपण काही धर्मशालासारख्या खोल्या बांधल्या छोट्या मोठ्या तर लोक राहायला पण येतील तिथे मुंबईहून. पालखीला आलं यात्रेला आलं तर कुठं जमिनीवर झोपायचं उघड्यावर राहायचं, अशा स्वतंत्र खोल्या पण एक 5-50 खोल्या बांधल्या तर आरामशीर उत्पन्न पण होईल आणि भाविकांची सोयसुद्धा होईल. ही कल्पना आपण करायला पाहिजे ग्रामस्थांनी आमच्या, पण ते विचारात येईल कोण लक्षात घेत नाही. अशा तऱ्हेने ह्या देवीचा आपल्या महिमा आहे. आता देवीचा ट्रस्ट आहे, आपल्या देवीचा ट्रस्ट आहे. आत्ताच त्याचा हिशेब देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, पण काही लोकांमध्ये खोडा घालतात आणि तो हिशेब आज मितीला दिला जात नाही. 1 लाख रुपये खर्च आहे ट्रस्टचा हिशेब पूर्ण करायसाठी, तो सहज होऊ शकेल, पण काही लोक त्याला खोडा घालतात न देत नाही ते. तर अशा तऱ्हेने ते राहिलं काम. अशा तऱ्हेने आपली देवी, शिवाय देवीची जमीन खूप आहे. ही नियाज खाते म्हणून लागलेली जमीन आहे, पण तिचा जर योग्य तो वापर केला, आपण योग्य वकील म्हणून जर भांडलो तर करोडो रुपये आपल्याला येतील. आणि आपल्या काय कल्पना आहेत पुढं भविष्यकाळासाठी ते आपल्याला साकार करता येईल. अशा तऱ्हेने हा देवीचा महिमा आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे देवीचा पूर्वीच्या काळी लोक ते मंदिर होतं तळ्याच्या म्हणजे मंदिर पूर्वीच्या काळी होतं लांब असं. पूर्वीच्या काळी लोक उरणला जात, येताना रात्री वेळ झाली की माणसांची घाबरगुंडी उडायची. मग तळ्यावर चढल्या की बाबा आता देवीच्या संपर्कात, देवीच्या कक्षेत मी आलो म्हणून काही होणार नाही, अशी एक साधारण कल्पना लोकांची होती आणि लोक विश्वास ठेवून वागत. त्याच्यानंतर आत्ता मध्यंतरी कोरोनाची लाट मोठी येऊन गेली 2021च्या दरम्यान. प्रत्येक गावात कोरोनाच्या कॅज्युलिटी झाल्या. आपलं एकच गाव असं आहे, आपल्या देवीची श्रद्धा आहे, भावना आहे, एकही सिंगल कॅज्युलिटी झाली नाही, एकही माणूस दगावला गेला नाही. हा एक आपला देवीचा महिमा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. देवीची श्रद्धा आहे, देवीने अशा प्रकारे एकही माणूस नेऊन दिला नाही. त्यामुळं लोकांची श्रद्धा अजून देवीवर वाढलेली आहे. अशा तऱ्हेने आज देवीचा महिमा, आज तारीख चैत्रवद्य अष्टमी आणि नवमी. चैत्रवद्य अष्टमीला जत्रा आणि नवमीला पालखी, दशमीला आपली शिली पालखी. ही काय आपली याच्यात नव्हती, धोरणात नव्हती पूर्वी. मग आता आपण तिसरा दिवस लावतो आणि तिसरा दिवस लोकांना मजा करायला मिळते, आनंद लोक साजरा करतात. अशा तऱ्हेनं हा देवीचा आपला महिमा आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. लोकांनी मात्र देवीवर श्रद्धा ठेवून, भावना ठेवून, तुमचे कोणी पंथ इतर असोत, इतर कोण स्वाध्यायवाले आहेत, निरंकारीवाले आहे, बैठकीवाले आहेत, कोणी असो, या सगळ्यांचा बेस एकच आहे. काय? माणसांनी माणसाशी माणुसकीने वागावं. गीतेमध्ये जे लिहिलं आहे, प्रत्येक माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे. चुकीच्या गोष्टी त्या करू नयेत. उदाहरणार्थ व्यसनात माणूस जाऊ नये. ह्या गोष्टी आहेत, ह्या नक्कीच चांगल्या आहेत. मग ते जरी असलं तरी आपल्या देवीचा महिमा हा सुद्धा अपरंपार आहे. त्याला आपण जपलं पाहिजे, टिकवलं पाहिजे आणि देवीवर श्रद्धा आपण ठेवली पाहिजे. एवढं मला या ठिकाणी सांगायचं. थँक्यू बाबा. असं वाटलं मस्त. काय करशील तू? ब्लॉग मध्ये टाकेन, चॅनल आहे माझा. तुझा कधी घेतलास? अरे